ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना आशीर्वाद. आज आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत. या प्रकरणाचं नाव आहे लिंग देह निरसन. काल आपण 4थे प्रकरण पूर्ण केले होते. त्याचं नाव होतं स्थूल देह निरसन आणि आज सुरू होत आहे लिंग देह निरसन. हा लहानसा परमामृत नावाचा ग्रंथ आहे ज्यावर आपण चर्चा करीत आहोत. आणि ज्यांना ज्ञान हा विषय शिकायचा आहे, समजून घ्यायचा आहे, ज्यांना देव आवडतो, अध्यात्मशास्त्र आवडतं, भगवंताची कृपा व्हावी असं वाटतं, भगवंताला जाणून घ्यावं असं वाटतं, त्यांची आपल्या गुरुवरती फार माया आहे, श्रद्धा आहे. आणि अशा लोकांना स्वाभाविकच जिज्ञासा मनामध्ये तयार होत असते. जिज्ञासा म्हणजे हे सर्व काय आहे? हा देव कोण आहे? मी कोण आहे? ही सृष्टी कशी, कोणी निर्माण केली? कोण सर्व चालवतं? कोण आम्हाला सुख देतं? कोण आम्हाला दुःख देतं? कोण आमची कामं करतं? कोण आम्हाला विघ्न देतं? असे अनेक लहान सहान प्रश्न जे काही असतात ते जाणून घेण्याची इच्छा आस्तिक माणसाची असते. आणि विशेष करून या ईश्वराचं रहस्य जाणून घ्यावं, ईश्वराला भेटावं, ईश्वराचं दर्शन घ्यावं, त्याची कृपा प्राप्त करून घ्यावी अशी सर्वांची इच्छा असते. आणि म्हणून त्यांच्या मनात जी जिज्ञासा तयार होते, अशा जिज्ञासू लोकांसाठी ज्ञान आहे. आणि हा जो ज्ञानाचा विषय आहे हा या परमामृत ग्रंथामध्ये अतिशय सोपा करून समजावून सांगितलेला आहे. मुकुंदराज महाराजांनी. आणि काही आवश्यक त्या गोष्टी याद घेतल्या आहे, किंवा आपण असं म्हणू की हा जो ग्रंथ आहे हा सुरुवातीचा ग्रंथ आहे. या विषयामध्ये प्रवेश करण्यासाठी अत्यंत सुंदर ग्रंथ आहे. आतापर्यंत आपण याची 4 प्रकरणं पूर्ण केलीत. पहिल्या प्रकरणाचं नाव होतं मंगलाचरण असं नाव होतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मुकुंदराजांनी गुरु हेच ब्रह्मस्वरूप आहेत, ब्रह्मरूप आहेत हे फार सुरेख समजावून सांगितलं होतं. गुरुमध्ये आणि ब्रह्मामध्ये किंवा गुरुमध्ये ईश्वरामध्ये, गुरुमध्ये परमात्म्यामध्ये अभेद आहे. हे जे वेदांताचं तत्व आहे, ब्रह्म बीजानती स ब्रह्मैव भवती, हे जे तत्व आहे, ज्याला एकदा ब्रह्म साक्षात्कार झाला, ज्याला एकदा ब्रह्म कळलं, ज्याच्यावर सद्गुरूची कृपा झाली, त्याचे गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. कारण गुरु प्रसन्न झाल्याशिवाय ब्रह्म काही कळू शकत नाही. आणि गुरु प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्म कळतं. आणि ज्याला ब्रह्म कळलं तो स्वतःच देव होऊन जातो.
नर करणी करे सो नरका नारायण हो जाय. हा नराचा नारायण होणे, माणसाचा ईश्वर होणे, हे फक्त आमच्या हिंदू धर्मात होऊ शकतं. इतर कोणत्याही धर्मामध्ये माणसाचं देव काही होऊ शकत नाही. माणसाचं देव होण्याचं, नरका नारायण होण्याचं जे तत्व आहे ते आमच्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि ते वैदिक तत्व आहे. ते तत्व औपनिषदिक तत्व आहे आणि तेच या पहिल्या अध्यायामध्ये सुंदर रूपाने सांगण्यात आलेलं आहे की गुरु हा आपला नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त असतो. याविषयी मी सांगितलं आहे आणि परत एकदा सांगेन. या गुरुबद्दल जो पहिला अध्याय सुरू होता मंगलाचरण, तेव्हा मी स्पष्ट केलं होतं. परत एकदा सांगेन, हा गुरु हा शुद्ध, बुद्ध, मुक्त आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त हा परमात्मा देखील असाच आहे. हा परमात्मा देखील नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे आणि मुक्त आहे. परमात्म्याचे हे चार गुण आपल्या गुरूंनी अंगीकारल्यामुळे आपले गुरु देखील स्वतः ईश्वरमयच आहे. ईश्वर स्वतः आहेत किंवा परमात्मा आहेत. गुरु साक्षात परब्रह्म म्हटलंय, त्यांना साक्षात परब्रह्मच म्हटलंय, त्यात काही शंका घ्यायला नको. आपल्याला शंका येते, अरे हा तर सगळ्या वासनेने भरलेला माणूस आहे, हा तर काय खातो पितो, निराळे कपडे घालतो, इकडे पाहतो तिकडे पाहतो, हे करतो ते करतो, हा तर माणूसच आहे आमच्यासारखा, यात काय वेगळं आहे, असं सामान्य माणसाला वाटू शकेल. पण तसं नाही आहे. याचं तत्व जे जाणतात, त्या गुरुचं तत्व ते निश्चितपणे जाणतात की हा गुरु असा सामान्य नाही आहे. त्याचा देह आमच्यासारखा कदाचित दृश्य जो देह आहे तो आमच्यासारखा सामान्य असेल, पण गुरुनी ती परमात्म्याची स्थिती जी आहे ती प्राप्त केलेली आहे आणि तो आपल्या आत्म्यामध्ये तुष्ट झालेला, आत्मन्ने वात्मना तुष्टा अशी जी स्थिती आहे त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे आणि त्यामुळे तो ब्रह्ममय झालेला आहे. त्यानंतर दुसऱ्या अध्यायाचं नाव होतं, आपण थोडं सिंहावलोकन करतो आहे, मागच्या अध्यायांचं पाहतो आहे, नाही तर असं व्हायला नको की पुढचं सगळं आपल्याला समजतं आहे आणि मागे काय झालं ते माहीत नाही. आपण मागच्या प्रत्येक जी काही कठीण उभी होती त्यावरती बरंच आपण चर्चा केलेली आहे, सगळं नीट समजून घेतलं आहे बारकाईने. आणि जर वेळ मिळाला तर पुन्हा आपण ते ऐकू शकता, आपल्याकडे ऑडिओ असल्यामुळे. तर हा दुसरा अध्याय होता अन्य मतखंडन. हा अन्य मतखंडन याचा अर्थ यांनी द्वैत मताचं खंडन केलं होतं या अध्यायामध्ये आणि आपल्याला समजावून सांगितलं होतं की हा जीव देखील उपाधी आहे परमात्म्यावरची आणि शिव देखील उपाधी आहे. हे दोन्ही उपाधीच आहेत. हे दोन्ही जे आहे, जसा एखाद्या माणसाने घड्याळ घालावं ती जशी त्याची उपाधी आहे, तसंच आणि त्याच माणसाने खिशामध्ये पेन ठेवावं ही देखील त्याची उपाधी आहे. तसंच या परमात्म्याच्या या दोन्ही उपाधीचं आहे, जीव आणि शिव हे जे आहेत वास्तविक हे दोन्ही एकच आहे असं म्हणून द्वैत मताचं खंडन केलं होतं. जेव्हा आपण पूजापाठ करतो जेव्हा असतो सुरुवातीला सगळेजणच भक्ती करतात देवाची, देवळात जातात, जोपर्यंत ज्ञानी कोणी गुरु मिळत नाही तोपर्यंत भक्तीचेच संस्कार असतात आणि भक्तीचा मोह काही लवकर माणसाचा सुटत नाही. आणि त्यावेळेला त्याच्या मनामध्ये जेव्हा तो देवाला हार फुलं वाहतो, उदबत्ती लावतो, देवाचं नामस्मरण करतो, तेव्हा त्याच्या मनात हीच कल्पना असते की हा देव आहे, हा माझं सगळं ऐकतो आहे आणि देव माझ्यापासून वेगळा आहे असं समजून तो देवाला नमस्कार घालतो. आमचे महाराज खपती बाबा एक छान आम्हाला हाच विषय शिकवताना एक छान अशी गोष्ट सांगायची
की ते म्हणायचे एक भक्त देवळामध्ये गेला आणि जेव्हा देवळामध्ये गेला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं, खूप डोक्यात विचार होते, खूप दुःख होतं त्याला. तो आतमध्ये गेला, देवाची थोडी पूजा केली, देवाला नमस्कार केला. देवाला नमस्कार करून 5 मिनिटं थांबला आणि तो बाहेर आला. आणि बाहेर आला तेव्हा थोडा त्याच्या चेहऱ्यावरती स्मित होतं, थोडा हसत होता. मग महाराज आम्हाला खपती बाबा प्रश्न विचारायचे, काय हो या हा जो आहे रडत रडत गेला आणि हसत बाहेर आला, खरोखरच देव याच्याशी काही बोलले असतील का? असा प्रश्न खपती बाबा विचारायचे. खपती बाबा जे काही विचारायचे त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये फार गहन अशी शिकवण होती, फार खोलवर शिकवण होती, पण ती सामान्य त्यांच्या शिष्यांना कधी समजली नाही. तर खपती बाबांनी हेच तत्व मांडलं होतं की असं काही नाही आहे. हा जीव आहे, हा शिव आहे, जो शिव आहे तोच जीव आहे. हे दोन्ही एक, हे एकत्वाचं तत्व, द्वैताचं हे हे वेगवेगळे नाही. या द्वैताचं खंडन या दुसऱ्या अध्यायामध्ये फार सुरेख रीतीने यांनी केलेलं आहे लेखकांनी. आणि आता तिसरा जो अध्याय होता तो होता महावाक्य विवरण. महावाक्य विवरणामध्ये तत्वमसी जे महावाक्य आहे, तत् त्वम असी, त्याचा अत्यंत उत्तम निरूपण जे आहे या तिसऱ्या महावाक्यामध्ये. आणि कवीनी, ते स्वतः थोर योगी होते, साक्षात्कारी संत होते, त्यांनी फार सुरेख रीतीने केलेलं आहे. आणि यामध्येच त्यांनी तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, असी म्हणजे काय, आणि अंततः सरते शेवटी या तिन्ही याचा अर्थ एकच आहे. तो परमात्माच हे तिन्ही रूप घेत असतो. अस्तित्व तोच आहे, तो तोच आहे आणि तू तोच आहे, असा याचा अर्थ फार सुरेख समजावून सांगितला. आणि याच अध्यायामध्ये ओंकाराचं देखील निरूपण केलेलं आहे. आपण देखील ते सविस्तर ओंकारावरती हा अध्याय सुरू असताना चर्चा केली होती. त्यानंतर आपण आता काल संपवला तो अध्याय होता स्थूल देह निरसन. या स्थूल देह निरसनामध्ये जे आहे भगवद्गीतेचा जो 13वा अध्याय आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान, याविषयी लेखकाने किंवा कवीने फार सुरेख समजावून सांगितलं होतं की तुमच्या एकाच व्यक्तित्वामध्ये, एकाच माणसाचे 2 भाग आहेत. एक अदृश्य भाग आहे आणि एक दृश्य भाग आहे. एक डोळ्यांनी दिसतो, एक डोळ्यांनी दिसत नाही. आणि जो दिसत नाही तोच खरा भाग आहे आणि तो जो भाग आहे तोच जाणणारा आहे. कोणाला जाणणारा आहे? अर्धा जो दृश्य भाग आहे, दिसणारा भाग आहे, त्याला जाणणारा कोण आहे? हा अदृश्य भाग आहे. जो एका माणसाचा अदृश्य भाग आहे त्याला म्हणतात क्षेत्रज्ञ. आणि जो दृश्य भाग आहे त्याला क्षेत्र असं म्हणतात. क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्र म्हणजे शेत. आता शेतामध्ये शेतकरी धान्य टाकतो, तर ते धान्य त्याला अंकुर येतात, मग त्याला त्याचे झाडं होतात त्याचे, आणि ते मोठे होतात आणि मोठं झाल्यानंतर त्याला धान्य लागतं. आता हे जे शेताच्या सगळ्या ज्या क्रिया असतात हे कोण जाणतो? या क्षेत्राला कोण जाणतो? काय पेरलं पाहिजे, याला किती खत टाकलं पाहिजे, केव्हा पाणी द्यायला पाहिजे, केव्हा नांगरलं वखरलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जाणणारा कोण आहे? तो शेतकरी आहे. तो जर शेतकरी नसता तर या शेताचं काही काम राहिलं असतं का? काहीही नाही. शेताने काही उत्पादन केलं असतं का? शेताचं काही कर्म राहिलं असतं का? काहीही नाही. तर हा शेतकरी जाणणारा आहे, तो क्षेत्रज्ञ आहे. शेतकरी काय आहे? क्षेत्रज्ञ आहे. आणि शेत काय आहे? क्षेत्र आहे. अगदी तसंच आपण जे आहोत ते क्षेत्रज्ञ आहोत. आणि आपला जो देह आहे, आपलं शरीर आहे, ते शेत आहे, म्हणून त्याला क्षेत्र म्हटलं आहे. असा हा
सुरेख अध्याय जो आहे याच्यामध्ये ज्या या क्षेत्रज्ञ ज्ञानामुळे आपल्याला आत्मानात्म विवेक किंवा नित्यानित्य विवेक साध्य होईल. आणि म्हणून हे क्षेत्रज्ञाचं जे ज्ञान आहे हे आपण चौथ्या अध्यायामध्ये यांनी सांगितलं आणि आपण पाहिलं, चर्चा केली आपण स्थूल देह निरसन अध्यायामध्ये. आणि आता आपण जो आहे पाचव्या अध्यायाला आपण सुरुवात करू. या पाचव्या अध्यायाचं नाव आहे लिंगदेह निरसन, असं याचं नाव आहे. ते आता मी वाचतो. पहिली ओवी त्यातली वाचतो. तुझं श्रवणातून ऐकणे, त्वचेतून स्पर्श घेणे, नयनातून देखणे, नाना रूपाते. आता आपली ही ज्ञान इंद्रिय आहे ती काय काय कामं करतात तर ते यामध्ये पहिल्या ओवीत स्पष्ट केलं आहे, समजावून सांगितलं, त्याचं विवरण केलं आहे मुकुंदराज महाराजांनी. की तुझ्या कानाने तू ऐकतोस, तुझं श्रवणातून ऐकणे, कानाने ऐकतोस, त्वचेतून स्पर्श घेणे, आपली त्वचा आहे. आता चहा जर गरम असला तर आपण कपाला हात लावतो, आपल्याला कळतं की अरे अरे गरम आहे चहा, थोडा थंड होऊ द्या. थोडा गार झाला की पुन्हा हात लावून पाहतो, हा थोडासा थंड वाटला की आपण घेतो. मग त्वचेमधनं काय होतं, आपल्याला त्वचेमधनं आपण त्याला स्पर्श करतो आणि आपल्याला त्याचं त्वचेमधनं ज्ञान होतं, स्पर्शाचं ज्ञान होतं. नयनातून देखणे, डोळ्यांनी पाहतो, नयनातून देखणे, नाना रूपाते. असं हे जे आहे श्रवण म्हणजे कान, त्वचा आणि नयन असे तीन जे आहे आपले ज्ञानेंद्रिय इथे पहिल्या ओवीत सांगितले आहेत. आता दुसरी ओवी, जिव्हेतून स्वाद घेशी, जीभ आहे आपली आणि जिभेतनं निरनिराळे स्वाद किंवा रस आपल्याला कळतात. तिखट कळतं, आंबट कळतं, गोड कळतं, खारट कळतं, जे जे काही स्वाद आहेत तर ते स्वाद जिव्हेतनं आपल्याला, ही जी रसना आहे, जिभेला काय म्हणतात, जिभेला रसना, तर ही रसना आपल्याला विविध रसांचे 9 रस आहेत. तो विषय आणखी वेगळा आहे, त्यात आपण काही सध्या जाऊ नये. या रसांचे स्वाद आपल्याला आपली रसना देते, जिव्हा आपल्याला देते. घ्राणातून परिमळ जाणसी, परिमळ म्हणजे सुवास, सुवास किंवा दुर्वास जो काय असेल, चांगला वाईट वास, तो घ्राणातून आपल्याला कळतो. घ्राण म्हणजे नाक, नाकातनं आपल्याला एखाद्या वस्तूचा वास कळतो. वाचेतून उच्चारिसी अक्षरे सर्व, आणि तू जे तोंडाने बोलतोस तेव्हा आई उ ए आई किंवा क ख ग ग ट ट ड ड न त, ही जी काय अक्षरं आहेत सगळी बाराखडी आपली, या सर्व अक्षरांचा उच्चार जो आहे, सगळ्या शब्दांचा, सर्व वाक्यांचा, सगळ्या परिच्छेदांचा उच्चार काय करतोस तू, आपल्या कशाने करतो, वाणीतून करतो, वाचेतून करतो. असं दुसऱ्या आपल्या ओवीमध्ये महाराजांना सांगायचं आहे. तिसरं आहे, तिसरी ओवी, करातून देणे घेणे, हाताचे व्यवहार आहे. हाताने काय करतो तू, देणं घेणं करतो, हाताने देणं घेणं करतो. पायातून चालणे, पायातून चालणे म्हणजे तुझ्या पायाने इकडे तिकडे जाणं फिरणं जे आहे, यात्रा करणं, हे सगळं तू पायांनी करतो. असं हात, आता हे कर्मेंद्रियाबद्दल जे आहेत हे महाराज सांगून राहिले आहेत. हात पाय, शिश्नातून रती भोगणे म्हणजे इंद्रिय सुखासाठी त्या इंद्रियामधनं जे आहे त्याचा आनंद घेणं, रतिसुखाचा आनंद घेणं, ते सांगताय. गुदी मळ विसर्ग, तर आणि मळ विसर्ग जो होतो त्याचं इंद्रिय जे असतं त्यामधनं हा जो आहे आपल्या शरीरातला मल विसर्जन होत असतं. असं इथे हे आपले जे कर्मेंद्रिय आहे त्याचं कार्य इथे सांगितलेलं आहे महाराजांनी. आणि
पुढे असं म्हटलं आहे, चौथी ओवी आता पाहू आपण. चौथी ओवी आहे, या इंद्रियातुनी तूची जाण, प्रकाशसी आड ठाकोन, तो तू इंद्रियासी विलक्षण साक्षी रूप. या इंद्रियातून तूच प्रकाशतो आहेस असं महाराजांना इथे जे आहे मुकुंदराज महाराजांना म्हणायचं आहे, हे कवीला म्हणायचं आहे की हे इंद्रिय जरी वेगळी वेगळी, 5 ज्ञानेंद्रिय वेगळी वेगळी कार्य करतायत, 5 कर्मेंद्रिय वेगळी वेगळी काम करतायत, हे शरीर वेगळं वेगळं काम करतायत, परंतु वास्तविक त्याच्या आडून तूच प्रकाशतो आहेस. वास्तविक तूच जे आहे हे सगळं करतो आहेस. जसं ठीक आहे, आता वेळ झालेली आहे म्हणून हा विषय उद्या घेऊ आपण. पण जसं गुरूंकडे समजा कोणी एखादा व्यक्ती आला दर्शनाला, आपली अडचण सांगितली, तर गुरु काय करतो? गुरु त्या माणसाकडे नाही पाहत. गुरु हे नाही पाहत की हा माणूस आहे का स्त्री आहे, किती वयाची आहे, कोणते कपडे घातले आहे, गरीब आहे का श्रीमंत, समजला का, हा काहीही गुरु पाहत नाही. तो माणूस जे काही बोलतो तेव्हा त्या गुरूंना पूर्ण खात्री असते की याचा देह आणि हे जे काही बोलणं ही व्यक्ती करून राहिलेली आहे त्याच्या मागे त्याचा आत्मा आहे. याच्या आत्म जो आहे, कोण बोलताय माझ्याशी, आपण त्या माणसाला पाहतो, आणि गुरु कोणाला पाहतात? त्या साक्षी रूपाला पाहतात. याच्या आड खरोखरच याच्या देहाला कोण प्रकाशून राहिला आहे, याच्या वाणीतनं कोण बोलून राहिलं, याच्या कानाने कोण ऐकून राहिलं, हे त्या गुरूंना माहीत असतं. आणि त्या माणसाकडे, आपल्या भक्ताकडे किंवा आपल्याकडे दर्शनाला येणाऱ्या माणसाकडे गुरु जे आहे त्याचं दुसरं मूळ रूप आहे ते ओळखून त्याच्याशी बोलतात. तर असो, आज हा विषय इथे अर्धवटच ही ओवी इथे थांबवूया आपण. आणि मात्र या ओवीवरती ही जी चौथी ओवी आहे याविषयी पुन्हा उद्या सविस्तर चर्चा करू. तर इथे थांबवतो. आशीर्वाद.